इकडून कॅमेरा इकडून नाही धरत, असं असं इकडून. हां शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवीरध्यानगम्यं वन्दे विष्णुभवहरणं सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीगणेशाय नमः, श्रीसरस्वती नमः, श्रीमातापिताय नमः, श्रीगुरुदेवताय नमः. आणि रात्री आपली कथा अशी चालू होती की मैनावती आणि तिचा मुलगा राजा गोपीचंद्र ही आपल्या मुलाला गुरुची दीक्षा घे आणि मनुष्य जन्माचं सार्थक करून घे हे सांगत आहे. आणि मग संप्रदायाची परंपरा सांगताय. रात्री प्रकाश संप्रदायाची परंपरा कसा आला प्रकाश संप्रदाय याची माहिती सांगितली. ऐसा प्रकाश संप्रदाय मिळवून ते पुरुष झाले ब्रह्म सनातन, तेवी तू बाळा माझा मूळ जगा माझी प्रेमिका. ऐसी बोधिता मैनावती संपले थोड तिची उकी, परी श्रोते कविते संप्रदाय पुसती सांगा म्हणती चातुर्य. आणि मैनावतीनं असे प्रकाश संप्रदायाची माहिती आपल्या मुलाला सांगितली आहे. पण ग्रंथकार म्हणतात की श्रोते म्हणतील की बाबा तुम्ही एका संप्रदायाचं सांगितलं, पण आपल्याकडे किती संप्रदाय आहे आणि या संप्रदायाचं महत्त्व काय आहे, याची परंपरा काय म्हणजे आम्हाला सांग. आणि आपण हरिपाठामध्ये गुरुपरंपरेचे अभंग म्हणतो त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून तुकाराम महाराजचा जो परंपरा आहे तीही सांगितली आहे चैतन्य संप्रदायाची. ऐसा प्रश्न कवी पाहून सांगे संप्रदाय कोण, रामानुजापासून योगिया संतपै झाला. आणि रामानुजाचे शिष्य योगिया संत झाले. कयापासून मुकुंदराजाचा जगपाल भोज, जगपालाचा धर्मानुज बोधल्या एक पैत्याचे. आणि रामानुजापासून योग्य संत झाले त्यांचे शिष्य मुकुंदराज, आणि मुकुंदराजाचे शिष्य जयपालचे शिष्य भोज, आणि त्यांचे शिष्य धर्मानुज आणि बोधल्या. या परिद्वितीय संप्रदायी माता सुता ते लोटी बोध प्रवाही, उमेल्या राधुनी शिव गोसावी चैतन्य संप्रदायी बरोबरा. आणि दुसरा संप्रदाय चैतन्य संप्रदाय. आणि पार्वतीनं शंकराची उपासना केली, शंकराला गुरु मानलं आणि शंकराकडून दीक्षा घेतली. त्याने बोधिला कपिल नामे आणि दुसरा राघव चैतन्य स्वामी. राघवाचा ब्रह्मचैतन्य नेमी तयाचा केशव चैतन्य. आणि मग चैतन्य संप्रदायाची परंपरा कशी आहे, कपिल मुनी, आणि कपिल मुनीचे शिष्य राघव चैतन्य. राघव चैतन्याचे शिष्य ब्रह्मचैतन्य. ब्रह्मचैतन्याचा शिष्य केशव चैतन्य. केशवाचा बाबा चैतन्य श्री तुकाराम याचा धन्य धन्य
केशव चैतन्याचे शिष्य बाबाजी चैतन्य आणि त्यांचे शिष्य तुकाराम महाराज. कारण राघव चैतन्य केशव चैतन्य बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. तुकाराम महाराज स्वतः सांगतात की राघव चैतन्य केशव चैतन्य यांचे शिष्य बाबाजी चैतन्य आहे आणि बाबाजी चैतन्य ही यांच्या स्वप्नात आले आणि मंत्र रामकृष्ण हरी दिला. यापरी तिसरा संप्रदाय महाश्रेष्ठ म्हणती स्वरूपमय. तरी प्रथम बोधिला कमलोद्भव हंसरूपी श्री विष्णूने. आणि आता आपण पहिला ऐकला प्रकाश संप्रदाय, दुसरा ऐकला चैतन्य संप्रदाय आणि तिसरा संप्रदाय स्वरूप संप्रदाय. आणि म्हणून ब्रह्मदेव विष्णू परमात्मानं ब्रह्मदेवाला आणि मंत्रदीक्षा दिली. त्याच्यानंतर आपण ऐकतो ना हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी. तर श्रीहरीनं हंस रूपामध्ये ब्रह्मदेवाला आणि उपदेश केला. एक हिचे सकळ हित अत्रीने घेतले सकळ पंथ. अत्रीपासून झाले दत्त तयापासून नाथ सकळ. आणि मग ब्रह्मदेवाचे शिष्य कोण झाले? अत्री ऋषी. अत्री ऋषीपासून अत्री ऋषीचे मुलगा दत्त आणि दत्तांनी अत्री ऋषीपासून अनुग्रह घेतला. या परी संप्रदाय आहे चौथा नंदमहिते आहे. सूर्यापासून याज्ञवल्की आहे ब्रह्मवेत्ता मिरवला. तयापासून सहजानंद सहजानंदाचा कुर्मा अवतार प्रसिद्ध. कुर्माने उपदेशला ब्रह्मानंद ब्रह्मानंदाचा योगानंद की. आणि चौथा जो संप्रदाय आहे नंद संप्रदाय. आणि नंद संप्रदाय सुरू झाली सूर्यनारायणापासून. सूर्यनारायणाचे शिष्य याज्ञवल्क्य ऋषी आणि याज्ञवल्क्याचे शिष्य सहजानंद. सहजानंदाचे शिष्य कुर्म आणि कुर्माचे शिष्य कुर्माना उपदेश केला ब्रह्मानंदाला. ब्रह्मानंदाचा शिष्य योगानंद. योगानंदाचा चिदानंदन जगी मिरवत आहे प्रसिद्ध. करीत्वा गोपीचंद हित करुणी घेईका. आणि योगानंदाचा शिष्य चिदानंद असे 4 संप्रदायाची माहिती आणि ग्रंथकारांना आपल्याला सांगितले आहे. आणि मैनावती आपल्या मुलाला राजाला गोपीचंदाला म्हणते बाबा रे. असे 4 संप्रदाय आहे आणि हे जालिंदरनाथ आहे यांचं तू शिष्यत्व पत्कर आणि आपल्या या मनुष्य जन्माचं या मनुष्य देहाचं कल्याण करून घे. तू तुझा उद्धार करून घे. या उपरी बुलंद्रपणात बोलसी माते सत्यार्थ परी प्रस्तुत काळी आई सानात कोण मिळेल माते. आणि गोपीचंद आपल्या आईला म्हणताय आई तू सांगते ते खरं आहे पण असा ब्रह्मव्यक्ता योगी महाराज गुरु मला कोण भेटल की जो माझ्या या देहाचं सार्थक करील कल्याण करील उद्धार करील. मुळीचा असेल अमरपणे जो गोपील अपरवाणी ऐसा गोचर म्हा लागुने कुठीन होईल जन्मिये. आपण तरले तरती हा भरवसा. कारण एखादा पोहणार आहे आणि एक पोहणार नसला आणि पोहणारा गचकायला लागला त्याला कोण करू शकतं? फक्त पोहणार. त्याला पोहता येतं तोच त्याला बाहेर काढू शकतो. ह्या तीराहून त्या तीराला नेऊ शकतो. म्हणून असा कोणी ब्रह्मव्यक्त आहे का? ऐसी ऐकून तयाची मात कामती झाली त्याते. बारे तैसाचे आपले गावात जालिंदरनाथ
बाबा रे, तुला ज्या महात्म्याची अपेक्षा आहे, ज्या संतांची अपेक्षा आहे, ज्या गुरुची अपेक्षा आहे, तसाच महाराज आपल्या गावात जालिंदरनाथ नावानं आलेला आहे. स्वरूप संप्रदाय परिपूर्ण तुते करील ब्रह्म सनातन, तरी तू काया वाचा मने करून शरण जाई तयासी. तू स्वरूप संप्रदायाचा आहे आणि तो ब्रह्म सनातन झालेला आहे. तुला कायेनं वाचेनं मनानं, काय म्हणजे शरीर, वाचा म्हणजे आपण जे बोलतो वाचा आणि मन, या तिन्ही गोष्टी तू शरण जाय. बारे तुझे वैभव थोर, राजकारणी कारभार, तरी माईक सकळ विस्तार, लया जाईल बाळका. तुला जे वैभव दिसतं, हा तू सार्वभौम राजा, ही प्रजा, हे सैन्य, हे ऐश्वर, हे सगळं कसं आहे, माईक आहे. माईक म्हणजे हा माईक नाही, तर माईक म्हणजे त्याचा एक ना एक दिवस नाश होणार आहे, नाशवंत आहे सगळं. तरी तन मन धन प्रमा प्राण, शरणरी घावे तया कारण, आपुले हित अमरपण जगा माझी निर्मिका. म्हणून तनानं मनानं धनानं म्हणजे एकंदरीत सांगायचं सर्वस्व त्या गुरुला शरण जा आणि आपुलं हित करून घ्या. आपुलिया हिता असे दुरागता धन्य माता पिता तयाची या. तर आपण आपल्या हिताला जागरूक पाहिजे, जागी पाहिजे की आपलं हित कशात आहे. ऐसे ऐकून मातेचे वचन, बोलता झाला त्रिलोचन नंदन, म्हणे माते तयाशी शरण झालिया योग्यता फिरावे. सगळं टाकुणी सुख संपत्ती राजवैभवधारा सुती, आप्तवर्गादी स्वैरे जाती टाकुणी योग कैसा करावा की. अगं आई, मला जर त्याला शरण जायचं असं तर हे धन गण गोत मित्र ऐश्वर सैनिक राज्यकारभार या बायका या सगळ्याचा त्याग करावा. आणि माझं तर आत्ताशी हे भोगण्याचं वय आहे, सुख भोगायचं. मग मी आत्ता जर त्याग केला यावर सुखाचा उपभोग कधी घ्यायचा. 12 वर्षे माते भोगदे सकळ वैभवाते, शरण गुणी जाते योगा लावी कशी नती. मला 12 वर्ष या सगळं संपत्तीचा ऐश्वर्याचा उपभोग घेऊ दे आणि मग मी मात्र शरण जाईल. कशी न तरी परी कैसा मिरविन ब्रह्मांडात ठसा, की उत्तान पादराज सुता परी सिक्का जगा माझी मिरविन की. मग मी कसं शरण जाईन. जसा उत्तान पादराजाचा मुलगा ध्रुव बाळ भगवंताला शरण गेला आणि जगामध्ये आढळपद मिळवलं. आपण जे ध्रुवाची चांदणी म्हणतो ना, की ध्रुव बाळ, ध्रुवांना आढळपद मिळालेलं आहे. माता म्हणे बाळा परियसी, पळघडी भरवसा नाही देहासी, तेथे संवत्सर म्हणसी द्वादशी, देखिले कोणी बाळका. अरे राजा, तू 12 वर्ष सांगतो, इथं हे आयुष्य म्हणजे पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे. केव्हा हा बुडबुडा फुटन आणि केव्हा नाहीसा होईल याचा भरवसा नाही. क्षणभंगुर आहे आयुष्य, सगळं केव्हा माणूस काळ येईल आणि हा आत्मा जीव घेऊन जाईल याचा भरवसा नाही. नाही या देहाचा भरवसा. चित्ती चित्ताने जीवित्व आपुले, चित्त वित्ताने जीवित्व आपुले, अचल नोहे शाश्वत ठेले, क्षणेक काय होईल न कळे, क्षणभंगूर वर्ततसे. चित्त, चित्त म्हणजे मन. हे याला किती स्थिर करा तुम्ही, स्थिर होत नाही. आपण आता सगळं इथं बसलो, आपलं दर्शक जे आठवलं की गेलं म्हणतो.
काय चाललं? तर हे काही स्थिर राहत नाही, याच्यावर भरवसा नाही. पुन्हा वित्त आपण बघतोय आता, जे 20-25 वर्षापूर्वी भिकारी होते ते आज अब्जोधीश आहे, आणि जे अब्जोधीश करोडपती होते ते आज परेशान आहे. म्हणून हा धन वित्त कोणाच्या मालकीचं नाही. आणि जीवित्व म्हणजे हा देह जीव हाही कायम स्वरूपी. म्हणून म्हणतात ना, देह काळाचा धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. तिथं आपलं काहीच नाही आहे, आपण फक्त आपला अहंकार, गर्व, ताठा हे आहे. बारे उदकावरील बुडबुडा, कोण पाहिलं शाश्वत चाळा. वंध्यापत्रे घेतला बाळा, मृग जळा केवी तृषार्थ. देवी बारे सदस्थिती बोडता नये अशाश्वत. स्वप्न प्रवाही इंद्रपदासी, भोगित खरे न मानावे. रात्री झोपल्यानंतर स्वप्न पडलं, मी राजा झालो, राजा पुन्हा 100 यज्ञ केली, 100 यज्ञ म्हणून इंद्रपद भेटलं. आणि थोडा समुद्र आवाज दिला, आव, अरे आला इंद्रपद. म्हणजे तसं हे आपलं 100 वर्षाचं, 50 वर्षाचं, 60 वर्षाचं आयुष्य आपल्याला. या जमिनीवर, या त्याच्यावर अनेक लोक आले, अनेक मालक झाले आणि पुन्हा निघून गेले. ही जमीन इथंच आहे, ही कोणाच्या मालकीची नाही. अन्याय आभास मनसपर्यंत तसे चराचर, त्यातून कोणी कर्ण शूर शाश्वत पदा मिळवतसे. मनुष्य नाम सहस्रेषु, याच्यातून अमर होणारा, ब्रह्म सनातन होणारा, आपला उद्धार करणारा एखादा मनुष्य. नाही तर सगळे आजा गेला, पन्ना गेला, बाप बसला गेला, देखत देखत नातू पण तोही कैसा झाला. सगळे आले जसे आले तसे गेले. शुकदत्तात्रेय कपिल मुनी व्यास वसिष्ठाची मांडणी, प्रल्हादिक भागवत धर्मी ऐशी कोणी निवडले. शुक यज्ञ याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी, हरीशी जाणवणी हरिच झाले. शुक महाराज असन, दत्त असन, कपिल मुनी असन, याज्ञवल्क्य असन, एकनाथ महाराज असन, तुकाराम महाराज असन, नामदेव महाराज असन, सावतामाने महाराज असन, गोळोबापणाचा असन, सेना महाराज असन, चोखोबा महाराज असन, असे अनेक संत आहेत. आपण नावं सांगतो हे आम्हाला. त्यांनी या आयुष्यातला ओळखलं की हे शाश्वत नाही, आणि त्यांनी या सुखभोगाला, या वैभवाला लाथ मारली. आणि एक श्लोक आहे ना की संसार जरी का सुख लाभते, तरी योगी का सयावन सेविती. या संसाराचं सुख असतं ते संन्यासी लोक, योगी लोक कशाला जंगलात जाऊन राहिले. नाही तरी होता ती थोडी सकळ बांधिली प्रपंच बेडी, परी अमरायाची रक्षक वाडी एकसरा कोंडिली. आणि हा प्रपंचाच्या बेडीनं म्हणून बांधलेला आहे. पण यमराजा एकदा आला रे आला की एखादा त्यात घेऊन जातो. म्हणून सांगते तुझं शाश्वत म्हणजे काळ समजत, कोणी घडी येऊत अक्कल कळा कळेना. असं कोण सांगते तर ती मैनावती आपल्या मुलाला, राजा गोपीचंदाला हे अध्यात्माचं ज्ञान सांगते की बाबाळे, तुला जी घमंड आहे, जे ऐश्वर्याची, पोरायची, बायकाची, मुलाची, मुलीची, सैनिकाची, घोडे, हत्ती, हे ऐश्वर, त्याचं मालक कोणीच नाही. हे क्षणिक आहे, केव्हा निघून जाईल त्याचा पत्ता नाही. ऐसा मन माता कैता, मावंती तयाची कांता, गुप्त वेशे श्रवण करिता, हाय हाय म्हणतसे. आणि हे आईचं आणि मुलाचं संभाषण ती सून लुमावंती पट्टराणी ती चोरून ऐकत होती. भिंतीच्या उभं राहून ती
काय म्हणते म्हणे माता नोये हे पापिनी पुत्राशी योजिती पुत्र काचनी ऐशी राज्य भीव मांडणी विभाव मांडणी जोग देऊ म्हणतसे तरी राजासी आली विवसी उपाय काय करावा यासी रामासारिखा पुत्र वनवासी कैकईने धाडिला ही आई नाही म्हणले माता नव्हे नाव दरोत्याची जिनी यातना भोगणे यमपुरी ही आई नाही लाव आहे मुळशी आहे राज्याला आलेली आहे पापी आहे आपल्या राज्याला ग्रहण लागलेले आहे आपल्या मुलाला संन्यास जोग देऊ म्हणते जसं प्रभू रामचंद्राला राज्याभिषेक करायची वेळ आली होती पण त्याला दिवशी आली होती कैकई सगळं पाणी फेरलं सगळ्या माती लुटून गेली त्या सुखामध्ये तशी ही आली म्हणले तिनं आपला नवरा खाल्ला आता लेकाला काढून द्यायला बसली तरी स्वभ्रताराचा घेतला प्राण चतुर्थ पुत्राला विले रानो रानो न्याय महाकारणे देव शोभला वाटतसे आणि त्या कैकईनं सुद्धा आपल्या पतीचा जीव घेतला प्राण घेतला राजा दशरथाचा राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न त्या चारी पोरायला रानोरान भटकायला लावलं अशी आमची म्हातारी आम्हाला आता ते दिवस आणते वाटतं दुष्ट स्वप्नदृष्टी येता सरकी माणिकी विनाश चित्ता म्हणता प्रवेशरी दुःख व्यथा तरी देव क्षोभतात वाईट स्वप्न पडले दुःख व्यथा होणं असं समजायचं की देवाचा कोप झाला देव क्षोभला आपल्यावर दास दासिया फुले हाती आध्ये माझी सगळं वर्तती ते अवज्ञा कोणी उत्तर देती तरी देव क्षोभला जाणारे सहज ठेवे धर्मानुसार पुढे काढू जाता कार्यास विन सापडे ठेविल्यास तरी देव क्षोभ जाणी रे आपले नौकर चाकर पोरं आपली आज्ञा पाळीत होते आणि अचानक आपली आज्ञाभंग करायला लागले अरे या म्हाताऱ्याला हेच काम आहे नाही ऐकत जा काय करायचं करून घ्या समजून जायचं की आता आपल्यावर देवाचा खूप झाला सहज आपण धन ठेवलेलं आहे ते काढायला गेलो तर सापडत नाही जागा चढून जाती समजायचं देवाचा क्षोभ झाला सभेस्थानी सत्यार्थ गोष्टी करिता अनुग वाटेचा वटी लोक बैसती चेष्टे पाठी तरी देव क्षोभ जाणी दे तर मोठ्या लोकांमध्ये आपण एखादी सत्य गोष्ट सांगायला लागलो लोक आपले तरी उडायला लागले मस्करी करायला लागले समजून घ्यायचं की देवाचं काहीतरी आपल्यावर कोप आहे ते मागू जाता स्वयवाचे हे म्हणती काय घेतले तुझ्या बापाचे तरी देव क्षोभ जाणी दे एखादा सावकारी करतो आणि सावकारी करता 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 ते पैशावाले फक्त तुझ्या बापाचं काय 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 करून घे काय समजायचं की आता देवाचा कोप झाला नसता वापडे पावलं काही नागविला जाय राजप्रवाही नसत्या काही बैसल्या ठाई तरी देव क्षोभ जाणे जे नसते भांडणं घरी येणं नसता वाकडे पाऊल पडणं राजानं आपल्याला लुटणं राजानं दंड लावणं हा अशा काही गोष्टी घडायला लागल्या आपल्या विपरीत काही गोष्टी घडायला लागल्या समजून घ्यायचं की देवाचा कोप झाला लोका उपकार केला विशेष याची लोकमानिती आपुला त्रास पाहू नका म्हणतो खास तरी देव
बरोबरी आहे. तर समजून घ्यायचं की देवाचा कोप झाला. नसता आधीमध्ये उतरा नसतीची विघ्न येती घरा त्याची करणे परिहारा. देवक्षोभ जाणे जे नसते विघ्न आपल्यावर येतात, नको त्या भानगडी येतात, त्याला परिहार राहत नाही. समजून घ्यायचं की देवाचा क्षोभ झाला, देवाचा कोप झाला. हरी गहीचे मनुष्य मुठीत सगळं सुनी वाढे ग्रहात फळ आपल्यानं चाले काहीच बळ तरी देव क्षोभ जाणे जे. आपलं घर असलं आपल्या मुठी होतं पण जरा तुकडं उभं राहिली आपलं कोणी ऐकत नाही. आता आपलं बळ चालत नाही. समजून घ्यायचं आता देवाचा कोप आपल्यावर झाला, देवाचा क्षोभ आपल्यावर झाला. तरी हे जे उपदेश माता कदा हे कुत्रा तरी बरवेलो हा विनाश जगा माझे मिळवेलो. तरी हा द्वैत सुखाची कहाणी, या द्वैत सुखाची कहाणी पेटेल महामंत्र पडवाण वही राजवैभव हे अगदी पाणी बसवतन निश्चय. अशी ती सून रुमावंती विचार करते की देवाचा क्षोभ आपल्यावर झाला बरं. अशी हे म्हातारी या राज्याचा नाश करायला निघली, या राज्याला दिवशी आली, विघ्न आलं, आता पोराला काढून द्यायला बसली. ऐसा विचार तरुणी मानसी रुमावंती प्रवेशे स्वसदनासी. येरीकडे मैनावतीशी उत्तर देत नरेंद्र म्हणे माय तव कामणी आई सीता हे वे जगमणी. त्या स्वामी श्रीकरणाने दृष्टी पाहिना हो आणि विसरून निघून गेली. आणि राजा गोपीचंद आपल्या आईला म्हणतोय तुझी जरी अशी इच्छा आहे ना मग त्या महाराजांचा साक्षात्कार आपण करू, स्वतः मी अनुभव घेईन तर मग मी पुढे विचार करतो. माझे मदराजी हिंदू ते द्यावय असे सामर्थ्य शोध शोधिता भक्तिपंथ सहज दृष्टी पडेल. आणि माझं जर हित करून देत असेल, माझ्या हिताचं मला कळतंय आणि माझा जर उद्धार करण्यासाठी त्यांचं जर सामर्थ्य असेल तर मग मी त्या गोष्टीवर विचार करीन. मग मी सोडून सगळं असं तन म्हण धन उठण त्या सर्व येथून वाईट चित्तास सहसा माने जनने येई. आणि मग मी एका क्षणात या संसाराचा त्याग करीन, तन मन धन त्याच्या पायावर अर्पण करीन. तू काही जीवाला लावून घेऊ नको, मनात वाईट वाईट घेऊ नको. आणि सेवून समाधानी व्रत गेला स्थाना लागून येरीकडे अंतपुसदनी काय करी रुमावंती परमावरत्या स्त्रिया पाठ साधकायांच्या अर्पणात पट्टराणिया प्रतिवंत सदा सर्वदा वर्तती. राजा स्थानाला गेला, मुलीला गेला आणि जी पत्नी होती रुमावंती ती गेली राजमहालामध्ये, राणीवसामध्ये. 5-6 पट्टराण्या होत्या ज्यांच्या मुठीत राजा होता, ऐकत होता. स्वरूपवान गुणवान सगळ्या जमा केल्या आणि सांगितलं बाई हो तुम्हाला काही माहीत आहे का? म्हणले काय? हयासी पाठवणी परिचारिका बोलविल्या सदैविका. यातलो महावंती मुख्य नायिका पट्टराणी रायाची. वेगे मानवणी कनकासन बैसविल्या प्रीती करून तांबूलाजी पुढे ठेवून वृत्तांत सांगे रायाचा. सगळ्यांना बोलावलं, चहा पाणी केलं, पाण्याचे पिढे दिले आणि मग पुढं म्हणती बाई हो बाई पंचकर्णी मैनावती राजस जननी विक्षेप पितळाचे म्हणे काय सांगू तुम्हाती. कोण गावात आला ह्याला जालिंद्रायसे म्हणत त्याला काम देऊ राजाला दुर्गदेव म्हणत असे. तुम्ही का तुम्हाला काही माहिती का? अगं आपली सासूबाई मैनावती आपल्या राजाला मुलाला गावात कोणीतरी ह्याला आला, त्याला जालिंद्र असं नाव आहे म्हणतात. आणि त्या जालिंद्राचा हातानं राजाला गोसाई करायचं म्हणजे भिक्षा द्यायची, संन्यास घ्यायला लावायचा. ऐसे वैर भोगवी माता सूत निश्चय करून केला घटपटीत. रायासी बोधिता श्रवणी मात सकळ झाली हो बाई. अशी ती वैर आपल्या आपल्या दुश्मनी काढून राहिली.
आणि ही मी सांगावानी गोष्ट नाही, माझ्या कानानं ऐकली, माझ्या डोळ्यानं पाहिलं. मग राजवैभव सकळ नाचले, स्तंभ बंगल्या पडली, मुळी सारखा लागी गेले मग अंधकार सर्वस्वी. आणि जर का राजा संन्यास घेतला, मग आपल्याला काय राहिला आधार? जर हे खांब पडले ते घर राहील का? खांबात गेल्यावर मग आपण अष्टविशंती सती असुनी काय करावी मती, परचक्र एवढी सकळ संपत्ती विनाशाचे पावे हो. आणि मग आपण 160 बायका असून काय फायदा? परके राजाचं सैन्य येईल, आक्रमण करील, सगळं जिंकून घेईन राज्य. मग आपल्याला आधार काय राहील? परी येऊते अर्थार्थी कैसी करावी ती युक्ती, सांगावी आधी योजनी सबळ मती, केली या कारण बोलावे आधी वही म्हणून लहान, क्षणी झालेलं सकळ सदन विद्या ते करून सिंचन विधून या टाकावा. तृण अग्निमेळे समरस झाले, म्हणजे तेवढेही गवताची गंजी असत, एवढीशी ठिणगी त्याला जाळून भस्म करते. म्हणून त्या ठिणगीला लहान म्हणायचं नाही, त्याला पहिलंच पाणी टाकून विधून टाकायचं, तेव्हा तो विनाश होणार नाही पुढं. ऐशी ऐकून ती युक्ती मग तर्कवितर्क त्या होती, नाना बुद्धी विलाप दाविती, परी निश्चय न घडे कोणाचा. आणि मग 4 चौकी जमल्यानंतर कोणी काही समार्थ सांगतो, कोणी असं केलं पाहिजे, कोणी तसं केलं पाहिजे, पण त्यांच्यामध्ये काही एकमत होईना. या परी विशाळ बुद्धिमती विचार काढील मावंती, की हे आणखी विषय एकमत प्रती सुधाळ कर्नाटका. आपल्या गावाच्या निंदर जोगी आहे वैराज्य पर, तरी तयाचा अपाय करून थोर निर्दळावा सर्वस्वी. निर्दळावा तरी कैसे रीती तयाच्या भक्तीची मैनावती, आहे तरी राजे आपती निवेदावे पुढे भावे, तरी तो तुमचा वसवसा देवे कसे भयार्थ कैसा. म्हणून युक्तिरचनी माणसा गाढपणी ऐका. आणि मग पट्टराणी म्हणती, त्याला मी सांगते की ऐकत्या का? मी तुम्हाला सांगते ऐक. कल्पना तर म्हणले, जो साधू आलेला आहे जालिंदर, आपली सासूबाई मैनावती, त्या साधूची शिष्य आहे. पण आता आपण राजाला उलट सांगायचं. काय सांगायचं? निवेदावे तरी कैसे कामना आवरे मैनावतीस, म्हणून चित्ती उदास जालिंदर भोगी तसे. जालिंदराचा अनुग्रह देऊन जोगी करावा राजिया कारण, मग करुणी पाठवावा ताटन अथवा तपाचे कारणी. मग काय सांगायचं राजाला? अहो, तुमच्या या अजून अंगात तारुण्य आहे, आणि त्या साधूच्या जालिंदराची नादी लागली. मग ते असं आहे, त्यांचा विचार असा झालेला आहे की तुम्हाला संन्यास द्यायचा, तुम्हाला जंगलात पाठवून द्यायचं, आणि यांनी सुखानं उपभोग घ्यायचा. त्याच्यामुळे तुम्हाला संन्यास द्यायची कल्पना त्यांची चालू आहे. मग तो गेली या जालिंदराशी, वैष्णवी राजा सणाशी सकळ सुखा भोगावे. मग तुम्ही आम्ही बाजूला गेल्यानंतर त्या जालिंदराला इथे आणायचं, राजगादीवर बसवायचं, आणि सुखानं उपभोग घ्यायचा. ऐसे सांगते सकळ रायाचे उदय करावा कोपानाळाचे, मग सहज विधी जालिंदरनाथ भस्म होईल त्यामार्गी. असं आपण जर राजाला सगळ्या मिळून सांगितलं की मग राजाला राग येईल, आणि त्या जालिंदराचा काटा काढून टाकेल, राजा मारून टाकेल. मग आपल्याला काही भीती राहणार नाही. सोपं का? हां, लक्ष द्यायचं.
जैसे विषय अति गोड गोडची म्हणून करावा पुढ मग ते मिरवे शत्रू चाड द्वंद्व सुख वाटावया. जसा पचनाक असतो खायला गोड लागतो पण ते खाल्ल्यानंतर माणूस मरून जातो तसं आपण करावं. ऐसा विचार करून गोमटा जात्या झाल्याच्या ब्रवंटा ही सांगे राजपटा गोपी चंद्र मिरवला. राजकर्णी अपार वाळता राजरंग पुषणता मानरंजनीनपणाचा दिवस लोटून पै गेला. मग निशावदय तपतम मांडणी तेही प्रहर गेला यामी. मग पाकशाळेत भोजन करून अंत पुढे संचरला. आणि मग राजा सकाळी उठला स्नान केलं राज्यकारभारात दिवसभर रमला. रात्री आला जेवण केलं आणि नुमावंती होती तिच्यात महालात आज गेला. उचलो संचरला नुमावंती विचार केला सदापतीने पाहुणी राजाधिपती कनकासनी वैसविला. उचलोनी क्रम भक्ती मानदार बैसला हे गंतकावर गौरवणी षोडोपचार प्रेमडोही बडविला. आणि मग राजाला सोन्याच्या पलंगावर बसवलं. राजाला वळून काढलं. राजाचे हातपाय दाबले. राजाची चांगली सेवा केली त्या राणीनं. आणि मग प्रेम सुखात त्याला रंगविलं बुटविलं. आणि मग तो राव होऊन भरती सुखाचा करुणे आदर यावरी गजगामिनी जोडली खरं बोलती झाली राया ते. हे महाराज प्रताप तरणी एक वारता ऐकली खाली परिवदता भयके मनी संचरत आहे महाराजा. म्हणले महाराज तुम्हाला एक गोष्ट सांगू का. म्हणले सांग. मी माझ्या कानानं ऐकली पण तुम्हाला सांगायला मला भीती वाटते. कारण मी जर तुम्हाला सांगितली गोष्ट ती एखाद्या वेळेस माझ्या जीवावर बेतल. हे जरी न बोलावे ठेवणी गुप्त तरी महानर्थाचा प्रभत दिसत. वधू तवा तरी भयात चित्त गुंडाळा घेत असे. आणि जर तुम्हाला सांगायचं नाही म्हटलं तर आपल्या राज्यावर पुढं फार संकट येणार आहे. सांगावं तरी इकडं आड इकडं निर्मला झालेली आहे. सांगू का नको असं झालेलं आहे. ऐसा वही पाहता भ्रांती माझी प्रले चित्त ही सुख शब्दाचा सर्ववात वार्ता अवघड महाराजा. आणि म्हणले मी अशी कोण्यात पडले आहे भ्रांतीत पडलेले आहे. काय सांगाव का नाही सांगाव मला सुचत नाही. ऐसे ऐकून राव बोलतो म्हणे सकळ जोडून भयाते निर्विकार कवन अर्थ असेल तैसे कळविजे. राजा म्हणतो अगं मैनावती तू काही घालू नको. निर्विकार म्हणून निसंकोच म्हणून जे असेल ते मला सांग. येरी म्हणे ज्ञान भाष्य तरी चित्त सोडील भेदवीस. मग खरे खोटे बरे रत्नास तुम्हाला अरे पेणते. म्हणजे तसं मी सांगणार नाही. तुम्ही जर मला वचन द्या. तुम्ही जर वचन दिलं तर मी सांगते. मग जे खरं खोटं आहे ते सांगते. ऐसे वचन रघु ऐकता मग करतळ भाष्य झाला नेता. मी मम दर्प भयाची व्यथा सोडून वारता बोलती. म्हणले तुला माझं वचन पाहिजे हे वचन घे. आणि माझा राग येईल मी तुला शिव्या देईन मारीन काय करीन ही भीती बिलकुल मनातून काढून टाक. ये रे म्हणे एक पुढे मातेने रचले तुम्हा पुढे. जालिंदर योगी विषय पाळे वशविलेला आहे की तुमचा भयाचा संदर्भ अंगिरला विषय कंदर्प. तेने करून बुद्धिकृप तिने वरिली आहे ती. अहो म्हणले तुमची जी आई आहे तिच्या मनात कपट झालं. तिनं कपट रचलं. जालिंदराबरोबर तिला विषय भोगायचा आहे. जालिंदरावर तिनं वश केलं आहे पण तिला तुमची भीती वाटली. म्हणून तुम्हाला अनुग्रह देऊन त्याचा वेश द्यावा योग्याचा. मग तीर्थाटणी योग तुमचा बोलवावे तुम्हा ते.
देशी विदेशाकरण मग जालिंदरा प्रति अनुराजा सने उपावा ऐसे प्रकणे सहजस्थिती सुध माते झाल्या महाप्रती प्रियामुचे सौभाग्य भाग्यात दिव्य झाले आमचे कुटुंब होते अचळ म्हणून दृष्टी आले ऐसे फळ यापैकी महानपाळ वाईट बरे विलोका आमचं कुंकू काही बळकट आमच्या मंगळसूत्र चांगलं म्हणून आमचा कानात वार्ता आहे राहिली म्हणून या मला बुद्धी सुचली आता मी तुम्हाला सांगितलं आता तुम्ही काय करायचं काय ठरवायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे मग आता पण ते लक्ष आहे मग कमी कधी पाणी लावून सांगत नाही हो ना मग ऐसे ऐकून की याची वार्ता उत्तमला प्रधानाचा माथा मग अनर्थानाच्या शाखा दाविता भयंकर रूपी झाला से मग तो कोगनवद वेवाणी प्रत्यक्ष आला वडवाड लागली जालिंदर समुद्र पाणी त्राशा वया क्षोभला राजाच्या टळपायच्या मस्तकाला गेली राग भण 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 झाला डोकं खवळलं राजाचं मोठमोठे डोळे केले मग तो उठोनी तैसेची गती बाहेर जाईल द्रौपदी मंत्री बोलावणी सेवक हाती जालिंदरा पाहो चला ग्रामी कामाठ्यासी गती योजली कुपा सरसी नाद जालिंदर ते उद्देशी तया माझी लोटीला तसा तुला मंत्राला बोलावून घेतलो जालिंदराला कडकडे गेला आणि गड्डा खंदाराला बोलावलं लगेच गड्डं तयार केलं आणि जालिंदराला त्यात लोटून दिलं वरून माती लोटली ज्या प्रकारे दिल्लीत होती ती टाकली अश्वनी गणती तेथे सर्व होती तोनी करते वरती नाथजती बुडविला ऐसे गुप्त करुणी प्रकरण जावं सेवी आपले स्थान परिसेवका ठेवले सांगून मात बोलू नकाही जरी होता मुकल मुपट मग श्रोत्री आली आणि त्याचे करीन सपाट यमलोकी मेरे विनंती आणि जे नौकर गड्डे खांदाला होते लोटाला होते त्याला सांगितलं ही गोष्ट फक्त तुम्हाला आणि आम्हाला माहीत जर का तिसऱ्या माणसाला माहीत झालं तर बेटा हो तुमची मान आणि माझी तलवार राहील मला यमपुरीला तुम्हाला एकट्याला नाही तुमचं पुरं घरदार पाठवीन असा दम घेऊन ऐसे ऐकुणी भयंकर वार्ता दर्प सिंहत्व योजनी माथा रागेला परिसेवक तिथता दुसरी मित्रसे इतुके प्रकरणी मध्ये यामिनी झाली म्हणून विनंती जनी कोदई पाहिला स्वामी भरती उठवणी गेला असे ही सगळी गोष्ट रातची उठून घेतली सकाळी लोक पोहरायले काळींना दिसत नाही त्याला वाटलं साधू आहे गेला असं दुसऱ्या गावाला निघून ही बाकीच्या कोणालाही माहीत नाही एक मती त्यांच्या येथे काय स्वइच्छे बसावे वाटेल तेथे हा ग्राम नव्हे आणि कराय ग्राम वस्ती राजला साधूला काय मैता पाणी घुमता साधूला काय कुठेही गाव सारखंच ठेवला त्याला स्वतःचं गाव काही राहत नाही अशी बहुतांची बहुतवाडी प्रविष्ट झाली लगा लागून जालिंदर गेला थोडी मग ही भ्रमण करावया काही लोक तीर्थयात्रेला निघून गेले अशी जगात वार्ता पसरली ऐशी वार्तानगर लोक उठले ऐकून परिचारी की त्या जावणी सदवी ती मैनावती सांगती की महाराज आपला गुरु वस्तू फळाचा कल्पतरू उठून गेला कोठेतून ही भ्रमण करावया आणि मैनावतीच्या आशावर त्यांना ही वार्ता ऐकली त्यांनी त्या मैनावतीला जाऊन सांगितलं की तुमच्या जालिंदर महाराज गाव सोडून निघून गेले ऐसे ऐकून मैनावती असंतोषी प्रबंधितली मग सुताचे दैवापती लाभ नाही आठवला आणि तिला वाईट वाटलं की माझ्या मुलाचं नशीब करंट आहे म्हणून हे झालं म्हणून करून निघून गेले त्याच्या नशिबात उद्धार नाही ऐसे म्हणून संपूर्ण विक्रमास घालित येरीकडे जालिंदर ऐसे राहिला तरी अवश्य भविष्य आणणार आणि मैनावतीचा लोभा अपार आणि शत्रुमित्र पाहणार एक रूपी समजवे साधू कसे असतात की त्यांना शत्रू आणि मित्र सारखेच असतात ते कोणावरही राग भरत नाही
जो द्वंद्वातीत मृत्युमंत दंबरहित स्वरूपी निर्गत विसंग ममताविरहित कार्या कार्य जाणवी नातरी ब्रह्मप्रतापी वासरमणी क्षरेटाक ब्रह्मांड जाणवी ज्याची विषयादर्शन आणि कृष्ण कैसा राहिला आणि जर ज्ञानेंद्राला राग झाला असता तर राजाला नौकराला सगळ्यांना जाळून भस्म करून केलं पण पुढचं भविष्य त्यांना माहिती होतं काय करायचं असो करते माझे अकिनाथ वज्रासनाचे करुणी खालते आकाशास्त्र भोवते स्वस्त किती बैसला ज्ञानेंद्रामध्ये आणि वज्रासन घातलेलं आहे पूर्ण आकाशास्त्र घेतलेलं आहे त्याच्यामुळे ती नीट पडछ्यावर राहिली आणि ध्यान लावून बसले समाधी लावून देणे करुणे आधारस्थळी निधन मिळवले आहे श्री हरीकडे अंतपुढे जनवार्ता समर्पी नाथ जालिंदर केला निघून मग सकळ श्री अंते झाले समाधान बरे झाले होते निधान येऊन पोहळल्या शेजेसी आणि राणी आईला सुद्धा माहीत झालं की जालिंदर निघून गेला त्या बरीबला गेली आता काही ताण नाही आपल्याला काही आरामाने झोपल्या या परिपुढे सरसबंदी सुद्धा सांगितले श्रुतीयास तरी सर्व श्रुती टाकून आळस सावधान द्यावे पुढारा माणू धुंडीवर हरिवंशी कथा वदेल नवरसी परी वारंवार श्रोत्यासी कृपा वधान मागतसे स्वस्ती भक्तिकथा सार संमत वृक्ष कालिक व्यागाल सदा परिशोध भाविक चतुर्दशाध्याय